घटना आहे कर्नाटकातील एका ध्येयवेड्या शिक्षक दाम्पत्याची. सुब्रमण्यम आणि रोहिणी. सुब्रमण्यम शिक्षणासाठी झपटलेला शिक्षक, वय फक्त 33. लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ. त्यांना वाटायचं शिक्षण हे समाज बदलण्याचं खरं साधन आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं स्वतःपुरते न जगता गरजू मुलांसाठी शिक्षणाचं दार उघडायचं. रोहिणी आईसारखी शिक्षका, ध्येयासाठी झिजलेली बायको, वय फक्त 27. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील शांतपण विचारांनी प्रबल मुलगी. ती फक्त शिक्षक नव्हती, ती मुलांमध्ये शिक्षणाची ओढ जागवणारी गुरु आई होती. दोघांचं लग्न 8 वर्षापूर्वी झालं. मुलं नव्हती, पण शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी आपलंच मूल होतं. कोयलाकुंटला या छोट्याशा गावात त्यांनी शाळा सुरू केली. नाव ठेवलं लाईफ एनर्जी स्कूल. जसं नाव तसंच काम. त्यात त्यांनी स्वतःचा जीव ओतला. विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर लॅब, ग्रंथालय, आधुनिक वर्ग, खेळाचं मैदान सगळं उभं केलं. या सगळ्यासाठी घेतलं त्यांनी 2 कोटी रुपयाचं कर्ज. पण स्वप्न मोठं होतं, त्यामुळे थोडं धाडस मोठं केलं त्यांनी. आणि मग आला लॉकडाऊनचा काळ. कोरोना आल्यानं सगळं बंद, शाळा बंद, फी येईनाशी झाली, उत्पन्न बंद झालं. पण कर्जाचे हप्ते सुरूच होते. बँकांचे फोन, कर्जदारांचे धमकीचे मेसेज, कोर्टाच्या नोटिसा आणि दोघांचं मानसिक संतुलन बिघडायला लागलं. शेवटी कोण उभं राहिलं? कोणीच नाही. ज्यांच्यासाठी त्यांनी शाळा उभारली तोच समाज त्यांच्या दुःखात पाठ फिरून गेला. कोणी धीर दिला नाही, कोणी मदतीचा हात पुढे केला नाही. आणि एका क्षणी त्यांना वाटलं आता हे सगळं संपवायला हवं. तारीख होती 16 ऑगस्ट. त्या दिवशी दोघं रोहिणीच्या आई वडिलांकडे गेले, गप्पा मारल्या, जेवण केलं, हसून बोलून परत जायचं सांगितलं. पण रात्री ते गेले करिवेना गावातील लक्ष्मी नरसिंह मंदिराजवळ. आपल्या कारमध्ये बसून त्यांनी शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणालाही दोष दिला नाही, फक्त माफी मागितली आणि म्हणाले कर्जाच्या ओझ्याने आमचं आयुष्य आम्ही संपवतोय. शेवटचा हात, शेवटचा श्वास. दुसऱ्या दिवशी त्यांचं शरीर गाडीतच अचेत अवस्थेत आढळलं. रोहिणीच्या हातात सुब्रमण्यमचा हात होता आणि कारमधली ती शांतता, ती फक्त शांतता नव्हती, ती त्यांच्या स्वप्नांचा मृत्यू होता. पोलीस तपास सुरू झाला. कोयलाकुंटला पोलीस अधिकारी नारायण रेड्डी यांनी सांगितलं ही आत्महत्या आहे आर्थिक अडचणीमुळे. पण एक गुन्हा नव्हता, ही एक सामाजिक हत्या आहे. या घटनेतून आपण काय शिकतो? या घटनेतून एकच शिकावं, मोठी स्वप्न असू द्या, पण त्यांना पाठिंबा लागतो. ज्यांनी समाजासाठी जीव दिला त्यांना समाजाने साथ द्यायला हवी होती. कर्जाने कोणालाही संपू नये. माणसाने एकमेकांना सावरणं आवश्यक आहे. जर कोणी विचारलं लाईफ एनर्जी शाळा का बंद झाली, तर उत्तर आहे कारण समाज गप्प राहिला आणि 2 शिक्षणप्रेमी माणसं अंधारात हरवून गेली. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब